बातमी आहे पत्रकार परिषद संदर्भातील। पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर व पूजा साहित्य असे एकूण 21 किलो चांदीचे साहित्य तयार करून घेतले असून ते 18 जून रोजी देव संस्थानाकडे समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात दिली। यावेळी पत्रकार परिषदेत पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, श्री क्षेत्र देव संस्थानाचे अध्यक्ष हरिभक्तापारायण नितीन महाराज मोरे हे उपस्थित होते। या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास सेवराळे यांनी। पाहूयात। 21 किलोची चांदी आहे, त्याच्यामध्ये आपण महाराजांसाठी एक सिंहासन केलेलं आहे, परात आहे, पूजा परात म्हणतो आपण तिला, पूजा पात्र आणि पादुका आहे। अशा पद्धतीने आपण हे 18 तारीखला आकुर्डी या ठिकाणी जे विठ्ठलांचं मंदिर आहे तिथून आपण पालखीच्या माध्यमातून या ठिकाणी ते सर्व घेऊन येणार। आल्यानंतर इथं चैतन्य महाराज देगलूरकर, हौसेकर महाराज अशा नामांकित 16, 17 ते 18 महाराज लोक या ठिकाणी येऊन कीर्तन प्रवचन करणार आहेत। तर माझं पिंपरी चिंचवड शहरातील सर्व तमाम बंधू आणि भगिनींना आणि वारकरी संप्रदायांना असे आव्हान आहे की या कार्यक्रमाचा लाभ आपण नक्कीच घ्यावा। तुका म्हणे उभी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा आणि 20 तारखेला प्रस्थान आहे। त्याच्या अगोदर आपल्या शहराचे आमदार सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांनी 21 किलो चांदी त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे। सिंहासन असेल, पादुका असेल आणि पात्र पूजेसाठी बनवले मोठं त्या ठिकाणी असणारा तामान असेल। तिथे अगोदर हा कार्यक्रम संस्थांशी त्या ठिकाणी त्यांनी संस्थांनी सांगितलं की आमदार म्हणून आपण केलं पाहिजे आणि पालखी जी ती त्यांच्या मतदारसंघातली ती दिल्लीच्या चौकामध्ये प्रवेशद्वारावरती त्या ठिकाणी तिचं स्वागत केलं जातं आणि 21 किलो चांदी अर्पण करण्याचा 16 तारखेला आहे आणि 20 तारखेला प्रस्थान आहे, 18ला आहे आणि 20 तारखेला प्रस्थान आहे। त्यांनी आपला आमदार अण्णासाहेब बनसोडेंसमोर सांगितलं कशी मिरवणूक निघणार आणि आणखी त्याच्यामध्ये पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हौसेकर महाराज आहेत, चैतन्य महाराज देगलूरकर आणि महान संत त्या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी त्या पालखी सोहळ्याला सहभागी होणार आहे। आता हा प्रश्न याच्यामध्ये विनाकारण फाटे फोडण्यापेक्षा जसं देऊ देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं, या ठिकाणी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आहेत त्यात संतोष महाराज मोरे, बंदर महाराज मोरे, संजय महाराज मोरे, शेखर महाराज कुठे सुद्धा आहेत या ठिकाणी आहे। आता त्या दिवशी काय घडलं ते देवस्थानचा कार्यक्रम मंदिरामध्ये होता, लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झाला आणि तिथनं सन्माननीय देशाचे पंतप्रधान जाहीर सभेला आले। आता तिथं देवस्थाननी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, त्यांची चूक आहे नाही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की राज्याच्या राष्ट्रपती महामहिम त्यावेळेच्या आपल्याकडे आल्या होत्या आणि आल्यानंतर त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरदराव पवार, अजितदादा पालकमंत्री होते आणि आर पाटील मुख्यमंत्री होते। तो कार्यक्रम मी घेतला होता, सांगितलं महाराजांनी आणि त्यावेळेस अर्थमंत्री आजचे गृहमंत्री आहेत दिलीपराव वळसे पाटील त्यावेळेचे ते अर्थमंत्री होते आणि मग त्यावेळेस मी आमदार असताना त्या भागातले मी आमदार होतो। त्यांनी त्यावेळेस मागणी केली सगळ्यांनी की आपल्याला आम्ही वारकरी आहोत, आम्ही पंढरपूरला जाणारी माणसं आहोत आणि त्यामध्ये मग देऊ देवस्थान असेल, भंडारा डोंगर असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल अशा तीर्थविकास आराखडा या राज्याने त्या ठिकाणी केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांतील या राज्याचे पालकमंत्री त्यावेळेचे आजचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा
सांगितलं गेलं, आदेश दिला आणि त्या काळामध्ये 460 कोटीचं त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं. मग त्यातनं ती सुधारणा झाली. आता हा प्रश्न तुम्ही सांगितला की याच्यामध्ये अजितदादांना का बोलून दिलं नाही. आता प्राईम मिनिस्टरकडनं तो त्या ठिकाणी प्रोटोकॉलला सांगण्यात आलं, देवस्थानच्या ठिकाणी देवस्थानच्या त्या ठिकाणी अडचणीची बाजूच्या ठिकाणी असतात, परंतु शेवटी तुकाराम महाराजांनी वैराग्याची भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस भंडारगडावरती तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली की लोकांनी अनेकांनी त्रास दिला, पण तुकाराम महाराज काही कुठे गेले नाही. तुकाराम महाराज आहे त्या ठिकाणीच आहे. मी आता उरलो उपकारा पुरता असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी अनुरणीय तुकडा तुका आकाशा एवढा. मोदीपेक्षा तुकाराम महाराज खूप मोठे आहेत. आणि ज्या पालकमंत्र्यांनी आमच्या या राज्याच्या पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना बोलू दिले नाही, की देवस्थानी त्या ठिकाणी तुमच्या समोर सांगणं किंवा यांच्या समोर सांगणं त्या ठिकाणी त्यांना ते क्रमप्राप्त होत नाही. पण त्याच्यामध्ये राजकारण आलं असं ज्यावेळेस महाराज या ठिकाणी नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं राजकारण आलं. पण शेवटी 20 तारखेला 21 तारखेला अजितदादा त्या ठिकाणी येणार आहे. त्यांनी मनाचा मोठेपणा दादाने सांगितलं की मी येणार आहे असं नितीन महाराज मोरेंनी सांगितलेलं आहे. आता प्रश्न कोणता आहे की देशाचे पंतप्रधान प्रोटोकॉल मोठा माणूस आहे, देशाचा मेन आहे, परंतु या परिसरामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आले नव्हते, तर त्याचा एक त्या ठिकाणी अवमान होण्यापेक्षा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आले. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, स्वागत केलं, सर्व काही झालं. पण आम्हाला सुद्धा खटकलं की या राज्यामध्ये जे जे काही आम्हाला मग देव असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल किंवा आमचं भंडारा डोंगर असेल किंवा अनेक क्षेत्र आहेत की गेल्या 5 वर्षामध्ये फक्त त्यांचं सरकार होतं. आम्हाला काय कोणत्या सरकारवरती बोलायचं नाही किंवा इथं महाराज बसले, आम्ही सांप्रदायिक मधले आहोत. परंतु ज्यावेळेस अजितदादांना बोलू दिलं नाही त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी या पक्षाचं नेतृत्व आहे आणि पक्षाचाच कार्यक्रम असं त्या ठिकाणी सर्व समाजाला दिसून आलं. माझ परिस्थिती काय आहे की त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला पडून दिलं, मग अजितदादा का पडून दिलं. अजितदादा मोठे तर देवेंद्र फडणवीस मोठे आहेत, ते मुख्यमंत्री होते, परंतु आज उपमुख्यमंत्री अजितदादा आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून त्यांनी अजितदादा पडून द्यायला पाहिजे होतं. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं या ठिकाणी सिद्ध केलेले आहे, सिद्ध झालेलं आहे. परंतु नाहीला देशाचे पंतप्रधान आहे म्हणून या ठिकाणी देवस्थानी त्या ठिकाणी जाऊन स्वागत केलेले आहे. पण आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचा निषेध केलेला आहे. त्यामुळे याच्यावरती जास्त बोलण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये असं झालं नाही, परंतु जाहीर निषेध त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदारांना सरपंच आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे की असं या ठिकाणी घडू नये. म्हणून याची सुद्धा दक्षता या राज्याचे नागरिकांनी 100% घेतलेली आणि त्याचं अनुकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून मी बाकी जास्त बोलण्यापेक्षा एक चांगलं काम त्या ठिकाणी या नानासाहेब पंचवटीच्या माध्यमातून देवस्थानाला देण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो सांप्रदायिकांच्या वतीनं. अनेक संत महासंत या ठिकाणी आमच्या आळंदी असेल, दिवा असेल, पंढरपूर असेल, इंद्रायणीच्या तीरावरती असताना दिवा आणि इंद्रायणीच्या तीरावरती असताना ही आमची माऊलींची समाधी अशा याच्यातून असणाऱ्या पावनभूमीमध्ये एक चांगलं काम अण्णासाहेब बनसोडे उभं केले. त्याला मनापासून त्या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रातल्या सांप्रदायिकांच्या वतीनं, वारकऱ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली, त्यामुळे आता बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी कृतीमध्ये भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी एवढं जगद्गुरू सत्यश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांनी प्रार्थना करतो की जे केलंय तसं त्यांनी पण भविष्यामध्ये करू नये. आणि शेवटी राज्य एक याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळायला पाहिजे होतं, त्यांनी पाळलेलं नाही. म्हणून या राज्याच्या नागरिकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा निषेध केला, मी सुद्धा त्या ठिकाणी करतोय. धन्यवाद. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 336वा पालखी सोहळा रोमनला आता प्रस्थान होणार आहे. अगदी 20 तारखेला प्रस्थान होणार आहे. 31 तारखेला आम्ही आपल्या नगरीमध्ये प्रवेश करणार आहे. आज आमच्या समोर पालखी सोहळा हा एकच विषय आहे. कधी त्यांनी सांगितलेलं आहे, जातीला पूजो साधवी पूजली जे ज्ञान, मोड पडो तलवार का पडे हे जो ज्ञान. तलवारीला किती धार आहे ते पाहिलं पाहिजे आपण.
ते ज्ञानाला किती खडे लागलेले आहेत ते पाहण्याची आमची गोष्ट नाही आहे. आणि त्या विषयावरती मी त्या दिवशी सगळ्याच पत्रकार बांधवांना सांगितलेलं आहे की खरोखर त्या दिवशी आपण मोदी साहेबांचं भाषण 3-4 वेळा दाखवायला पाहिजे. माननीय अजितदादा वरती व्यासपीठावरती उभे होते, जाताना ते मला भेटले, म्हणजे महाराज 20 तारखेला मी प्रस्तावना येणार आहे, माझं मतदान झाल्याच्या नंतर मी लगेच देऊला येणार आहे. त्या वतीने त्या ठिकाणी मोठं संतपीठ तयार होतं आहे. त्या संतपीठाच्या माध्यमातून आज त्या संतपीठावरती पण मी आहे आणि वारकरी संप्रदायाचं पाहून प्रत्येक माणसाला असं वाटतं की जसं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, तसं काही लोकांना वाटतं की आपला मुलगासुद्धा की कीर्तनकार व्हावा, प्रवचनकार व्हावा. पण वारकरी शिक्षणमधलं शिक्षण देताना त्याचं शालेय शिक्षणही होणं फार गरजेचं आहे. या ताईंनी आता फार सुंदर प्रश्न विचारला होता अण्णांना की आपण एवढे मोठं संस्थांना चांदी देत आहे, पण शालेय शिक्षणासाठी आपलं काय ध्येय आहे, आपलं काय उद्दिष्ट आहे. अण्णांनी त्यांना सांगितलं की निश्चितपणे ते पण आम्ही पूर्तता करतो. तर ते विद्यार्थी घडवण्याचं काम टाळगाव चिखलीमधनं होणार आहेत. पुढच्या काळात ज्यावेळेस ते विद्यार्थी डॉक्टर, वकील किंवा तुमच्यासारखे पत्रकार होतील तर ते त्यांच्या नावाच्या पुढं नक्की संत पीठामधलं शिक्षण त्या ठिकाणी लिहिलं जाईल. अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो.